इकडे विद्यार्थी आपण आज ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. इयत्ता चौथी परिसर भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. बघा, पहिला पाठ आहे प्राण्याचा जीवनक्रम. आता बघा, तुम्हाला सांगायचं कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा आणि त्याच्यात साम्य काय दिसते. तुम्हाला आता कुत्रा आणि कुत्र्याची पिल्ले दिसत असेल, त्यामध्ये तुम्हाला काय वेगळे दिसते तुम्ही सांगायचे. फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची आळी पहा आणि त्याचे साम्य. म्हणजे हे फुलपाखरू आणि फुलपाखरूच्या बाहेरून पडलेली आळी आहे, म्हणजे त्याचे तुम्हाला साम्य काय दिसते ते तुम्ही सांगायचं आहे. आता पुढचा डायरेक्ट आपण पाहणार आहोत. प्राण्यांची वाढ. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी ही यांच्या रूपात फारसा फरक नसतो. तर मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजऱ्यांचे ते काय फारसा फरक आपल्याला दिसून येत नाही. पिल्लू ही आईच्या पोटात वाढते आणि आईच्या पोटातून काय करते, जन्म घेते. हे प्राणी काय तर अंडी घालत नाहीत, पण कावळा, कोळी, सरडा यासारखे करतात प्राणी अंडी घालतात. पुढचं पेज पाहूया. आता कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म कसा आहे ते बघा. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे काय सर्व प्राणी अंडी घालतात, पण या प्राण्यांची अंडी सहसा आपल्याला पाहण्यात येत नाही. तर काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूपच काय असतात, एकदम लहान असतात. तर ते तर आपल्याला सहजासहजी दिसणार पण नाही. म्हणून हे प्राणी काय अंडी घालतात आणि आपल्या ते लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. कोंबडीची अंडी सहज आपण काय करतो, पाहू शकतो आणि हातात पण तुम्ही घेऊ शकता. बघता तर बघा, कोंबडी अंडी घालते तेव्हा अंड्यामध्ये काय पिल्लांची वाढ होण्यासाठी गुबेची काय असते, गरज असते. गुबेची म्हणजे काय, गरम उभायची गरज असते. त्यासाठी अंडी घातली कोंबडी काय करते, अंड्यावर बसून राहते. बघा, हा चित्र तुम्हाला दिसत असेल. अंड्यामध्ये पिल्ले काय करतात, हळूहळू काय करतात, असे ते वाढू लागतात. तर वाढ पूर्ण झाली की पिल्लू काय करते, अंड्याचे कवच फोडून ते काय करते, बाहेर येते. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी काय करते, त्यांची ही काळजी घेत असते. तर पुढचा मुद्दा पाहूया आपण, रूपांतरण. आता शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात काय असतो, एकदम सारखेपणा असतो. पण कोंबडीचे पिल्ल आणि कोंबडी यांच्यात काय असतो, सारखेपणा आपल्याला हा दिसून येतो. पण फुलपाखराची आई आणि काय फुलपाखराच्या यांच्यात मात्र खूप फरक आपल्याला हा दिसून येतो. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात काय होते, लक्षात घेण्याजोगी तफावत असणे आपल्याला काय असते, रूपांतरण सांगते. आता फुलपाखरामधील रूपांतरण. सुंदर आकाराचे आणि निरनिराळ्या रंगाचे काय फुलपाखरे आपल्या काय परिसराचा एक हिस्सा आहे. फुलपाखराची जीवन काय वनस्पतीच्या काय सानिध्यात येते. आता फुलपाखराची वाढ होते, त्यामध्ये अंडे, आळी, नंतर कोश आणि प्रौढ ह्या 4 अवस्था असतात. त्यातील काय असतात, मग त्यातल्या प्रौढ अवस्थेला काय आपण फुलपाखरू म्हणू शकतो. आपण कोणत्या प्रौढ अवस्थेला काय म्हणू शकतो, फुलपाखरू म्हणू शकतो. आता बिब्या, कडवं या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यांच्यात उदाहरण फुलपाखरूची वाढ कशी होते हे त्यात आपण पाहू शकतो. तर बघा, बिब्या काढायची मादी ही रुईच्या पानावर अंडे घालते. म्हणजे काही तुम्हाला माहित असेल, त्यातनं दूध निघतं त्या फुलामधून. त्या फुलाला बिब्या काढायची मायाचे त्या पानावर काय करते, अंडे घालते. अंड्यातून 6 ते 8 दिवसांची आई काय करते, बाहेर येते. आणि फुलपाखराच्या आईला काय करते, सुरवंट म्हणतात. त्या फुलपाखराच्या आईला काय म्हणतात, सुरवंट म्हणतात. आता फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून काय करतो, बाहेर पडतो आणि लगेच काय करतो, खायला सुरुवात करतो. ज्या पानावर काय अंड्यातून तो बाहेर पडतो ते पाने काय करतो, कुरतडून खायला तो सुरुवात करतो. त्यास खाण्याचा वेग काय होतो, फार मोठा असतो. त्यामुळे त्याची वाढ असते झपाट्याने होते. बघा, पहिले 2 ते 2.5 दिवसात बिबट्या काय असतो, गडव्याचा सुरवंटा इतका वाढतो. आणि त्याची काय कात त्याला पुरत नाही, पण जुन्या कातीच्या आत तो काय वाढ झालेल्या शरीरात नवीन कात येते आणि ती ढगळ काय करते, ढगळ असते. आता त्या ढगाच्या कातीतून सुरवंट कसा बाहेर पडतो ना, हे त्या सुरवंटाचे कात, त्यालाच काय म्हणतात, सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात. काय म्हणतात, सुरवंटांचे कात टाकणे असे म्हणतात. पुन्हा तो वेगाने काय करतो, पान कुरतडून खायला सुरुवात करतो आणि पुन्हा त्याची काय होते, झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसाने काय होते, ते परत कात टाकत असतो.
काट टाकलं म्हणजे तुम्हाला माहिती का, साप बघा ते जुनं असं हे झालं असेल तर आपली काट म्हणजे अंगावरचं असतं ते मांस असतं ते काय करतं नवीन होतं. तसंच काय असतं हे काट आपली टाकत असतो. अशा रीतीने 4 वेळा जो काट टाकतो. किती वेळा काट टाकतो? 4 वेळा. तर बिबळ्या कडू आणि प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवसात येते. किती दिवसात येते? 10 ते 12 दिवसात येते. शेवटी काट काय टाकण्यापूर्वी सुरवंट काय एखाद्या देठर किंवा पानं काय रेशम्यासारखे काय होते धाग्याची गुंडी विणवतो आणि या गुंडीवर तो काय होतो स्वतःला काय होतो लटकून घेतो. आणि यावेळी काट टाकली की त्यातील कोश काय करतो दिसू लागतो. म्हणजे आजची कोश बघा इथे आपल्याला अशी दिसू लागते. त्या बाहेरच्या काय अवस्था काय म्हणतात? कोशावस्था म्हणतात. काय म्हणतात? कोशावस्था. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत तो काही खात नाही, पण त्यांच्या शरीरात काय होते महत्वाचे बदल घडून येतात. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ काय पूर्ण होते. त्यानंतर प्रौढ अवस्थेला काय फुलपाखरू कोशाच्या आवरण काय होते बाहेर येते. तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय आणि आकर्षक असते पंख अशी फुलपाखराची वाढ याच पद्धतीने होत असते. पुढे पाहूया. तर अशा पद्धतीने आपण बघितलं फुलपाखराची वाढ कशी काय वगैरे होते. तुम्हाला हा पाठ स्वाध्याय तुम्ही सोडून वहीमध्ये घ्यायचा आहे. दुसरं पाठ आहे आपला सजीवांचे परस्परांशी नाते. सजीवांचे काय परस्परांशी नाते. पुढील कोड आहे तर तुम्ही सध्या अन दुपारी मिळेल सावली तेथे थोडं खांब झाड जुने खोड खंबे दाढी त्याची लांब. हे कोड तुम्ही सोडवायचं आहे. उत्तर प्रथमध्ये आता आपण पाहूया. पुढचा मुद्दा पाहणार आहोत. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. अन्न पाणी हवा वस्त्र निवारण अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या गरजा काय आपल्या परिसरातूनच काय होतात पूर्ण होत जातात. बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी काय करून दाखवायच्या आहेत. बघा आणि तुम्हाला त्यामध्ये काय आढळून येते त्यामध्ये काय उलगडून होते ते तुम्ही स्वतः सर्व कृती करून त्याचं निरीक्षण आपल्या वहीमध्ये घेऊन तुम्ही मला सांगायचं आहे. पुढे पाहूया पर्यंत आपण. बघा आता वाघाचे पहा ना. वाघाच्या अंगावर काय असतात पट्टे असतात. तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये काय सजीवांसाठी वाघ गवतात का असं डब्बा धरून लपून बसलेला असतो. काय असतो डबा धरून बसलेला असतो. पण अंगावरच्या पट्ट्यांमुळे अंगावरच्या पट्ट्यांमुळे सजीवाला काय होते वाघाला पत्ता काही लागत नाही. शिवाय गवतापर्यंत हरणे निलगाई गवे असे प्राणी असतात. भूक लागली काय ते खाऊन आपले पोट भरू शकतो. उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पानवटा जवळपास असावा लागतो. या प्रदेशात घनदाट जंगल झाडी उंच गवत डोंगर ते गोवा असं काय असतात. म्हणजे निवाऱ्यासाठी काय वाघाला आडोसाही मिळू शकतो. या साऱ्या गोष्टी जिथे असते तिथे वाघाचे वास्तव्य असते. तर तुम्हाला हे सगळं सांगायचे आहेत गोष्टी. वाघ कुठे राहतो काय करतो काय वगैरे. तर पुढचा पेज पाहूया आपण. आता या प्राण्याकडून काय माणसाला काय होतात अनेक गोष्टी काय मिळून जातात. दूध भुते मांस अंडी अन्न पदार्थ असे त्यांना पदार्थ काय हे मिळून जातात. तर काही प्राणी त्याला काय ओझी पाण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. शेतीसाठी काही कष्टाची कामे करण्यासाठी काय ती पाळीव प्राण्याची मदत घेतात. कुत्रा घराची राखण करतो. मेंढ्यापासून माणसांना काय होते लोकर मिळते व पाळलेले प्राणी काय माणसांना जीव लावतात. तर माहिती तुम्हाला हे करून घ्यायची आहे. प्राणी नामचे दोस्त चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. पुढे पाहूया. आता माणसाला जशी प्राण्याची गरज असते तशी वनस्पतींची ही गरज सुद्धा असते. आता अन्नधान्य भाजीपाला फळ या सगळ्या गोष्टी काय माणसाला वनस्पतीकडून सुद्धा करतात मिळतात. तर माणसाला काय फुलांची सुद्धा काय असते खूप आवड असते. त्यामुळे काय निरनिराळ्या कारणासाठी ते आपण फुले ते वापरतो. फुले आपल्या काय वनस्पतीपासून सुती कपड्यापासून लागणारा कापूसी वनस्पतीपासून आपल्याला हा मिळत असतो. आपल्याला गरजा पूर्ण करण्यासाठी वनस्पतीची पद्धतशीर लागवड करतो आपण.
बिया पेरतो, व्यवस्थित पाणी मिळण्याची खबरदारी घेतो, परत जरुरीप्रमाणे खते देतो, किडे लागू नये म्हणून त्याला काय करतो आपण, कीटकनाशके फवारतो. तसेच वनस्पती देखील काय करतो आपण, वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात, आपल्या गरजा काय करतात त्या पूर्ण करतात. परिसरात आहे सजीवांना अन्न परिसरातूनच मिळते, जसं की भूक लागली की सर्दे काय करतात, किडे खातात. तर काही प्रकारचे काय करतात, साप उंदीर बेडूक खातात, वाघ हरणांना खातो, शेळ्या मेंढ्या झडपत आणि गाई म्हशी गवत खातात. हे सर्व सजीवांना काय अन्न परिसरातून मिळते. बघा इथं माकडे आणि खरे असे प्राणी आहेत की ते झाडावरच मुक्कामालाच असतात. काय झाडावरच ते मुक्कामाला असतात, त्यांना त्यांचे काही फायदेही मिळतात. उंचावर असलेल्या शत्रूपासून काय करतात, आपला बचाव करणे आपले सोपे जाते. आणि त्याशिवाय फळे खाऊन ते आपल्या पोटही काय करतात, भरून जातात. त्यांना काय वृक्षवासी प्राणी म्हणतात. काय म्हणतात, वृक्षवासी प्राणी म्हणले जाते माकड खाराशरण प्राण्यांना. तर ज्या झाडांना आधार ते जगतात, त्या झाडांना कळते मदतही करतात. ज्या झाड जगत असतात त्याच्या काय करतात, न कळत मदतही करून जातात. वृक्षवासी प्राणी जिकडे तिकडे फिरताना विशेष फळांच्या बिया परिसरातून सगळीकडे पसरतात, त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला काय होते, मदत मिळते. आणि काही प्रकारच्या पक्ष्यांना काय घरटी बांधण्यासाठी उपयोगी होते. तर पुढे पाहूया आपण. आता ऋतूप्रमाणे सजीवांमध्ये होणारे बदल बघा. आपल्याकडे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे 3 ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते, त्यावेळेस सुती कपडे वापरतो आणि भरपूर काय होतं, पाणी आपण थंड पितो. त्यानंतर पावसात बाहेर जाताना आपल्याला आपण भिजू म्हणून छत्री कुठं रेनकोट वगैरे आपण वापरतो. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून स्वेटर उभेचे कपडे आपल्या जेव्हा गरमी लागेल त्या असे कपडे आपण वापरतो. आता माणसाचा ऋतूचा परिणाम होतो ना, तसा तो सजीवावरही होतो. आता सजीव सृष्टीत ऋतूप्रमाणेच काय होणारे बदल दरवर्षी काय आपल्याला दिसतात. हिवाळ्यात काय पानगळीचा ऋतू असंही करतात. हिवाळ्यात अनेक झाडांची पाने काय करतात, गळून पडतात. हिवाळ्यामध्ये ज्या प्राण्याच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक अंगावरचे केस असतात दाट होतात आणि त्यामुळे थंडीपासून काय करतात, त्यांचे आपोआप रक्षण होते. मेंढ्या शेळ्या आणि या प्रकारचे काय सस्य यांची बद्दल काय वाढ डोळ्यात भरेल इतकी असते. हिवाळ्यात सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. आंब्याचा जास्त मोह म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, आंब्याचा मोहर म्हणतात. बघा इथे तुम्हाला दिसत आंब्याचा हा मोहर आहे. आंब्यासाठी आले काय येतात, मोहर येतो. आणि फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाक होऊ लागतो. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणू लागते आणि हिवाळा संपून काय होतं, आपला उन्हाळा सुरू होतो. या सुमारास अनेक झाडांना काय होते, पालवी फुटते. रानाला सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कवळी पाने आपल्याला हे दिसू लागतात. तर कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही आपल्याला ठिकाणी ऐकू येतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे कलिंगडे भरपूर येतात. या फळांचा हंगामच काय असतो, आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी काय कोकण आंब्यासाठी नावाजले जाते. तर उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याचा काय जोडीने काजूचाही हंगाम असतो. डोंगर उतार सगळीकडे काय काजूच्या झुडपाने लाल पिवळी बोंडे लागलेली असतात. बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसते हे काजूचे आणि हे आंब्याचं मोळ आहे. पुढे पाहूया. जून महिन्यात काय आभाळ काय सगळीकडे काळ्या हजेरी लावतात. जून महिन्यात काय आपला पावसाळा असतो, सुरुवात होते. पावसाची चावलच लागते. ते बाजारात फणस करवंदे आणि जांभळे आलेले असतात. काय असतात, फणस जांभळे करवंदे. आणि गवताच्या इतर पावसाळी काय बिया सर्व काय असतात विखुरलेले असतात. ते पाऊस पडू लागतच काय होतं, त्यांना अंकुर फुटू लागतो आणि दुसऱ्या दिवशी वनस्पती वाढू लागतात. आजूबाजूला सगळीकडे काय होते, हिरवाई गारवा संध्याकाळी सप्तरंगी असं इंद्रधनुष्य नजरेत पडते. सगळीकडे पाणी झाले की काय होतात, बेडूक दिसतात. कधी कधी ते एक सुरत डराव करणे काणी पडते. पावसाळा संपला की ते पुन्हा थंडीच्या मोसमामध्ये येतात. थंडीचा कडाका वाढतो, त्यांच्या बेडकांना काय होतं, त्रास होतो. ते जमिनी खोलवर जाऊन काय होतात, झोप घेतात. त्याची झोप
7 ते 8 महिने चालते. किती महिने चालते त्यांची झोप? 7 ते 8 महिने त्यांची बेडकाची झोप खाली जमिनीखाली चालते. पण आपण आणण्यासाठी शेतीवर अवलंबून असो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूमध्ये काय शेतीची पण ठराविक कामे करतात. तर पाठावरील प्रश्न उत्तर तुम्ही सोडून घ्यायचे. आपण तिसरा पाठ पाहणार आहोत, साठवण पाण्याची. कोणता पाठ आहे आपला? साठवण पाण्याची. चला, तुम्हाला या सगळ्या कृती करून पाहिजे आहे. आता आपण खाली मुद्दे पाहूया. चला, तुमच्या लक्षात येतात, पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवर काय होते? वाहून जाते. तर काही पाणी जमिनीमध्ये काय होते? मुरते. तर आपल्याला मिळणारे पाणी काय होते? पावसापासून मिळते. पावसात 3 ते 4 महिने असतो. आपल्या सर्व सजीव काय असतात? सर्व वर्षभर ते पाणी वापरतात. पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी साठवावे लागते. पाण्याचा वापर कसा? काटकसरीने करावा आणि नाविन्य पद्धती आपण पाहू शकतो. पाण्याचा वापर आपण ते पाणी साठव एकदम काटकसरीने, कोणते पाणी वाया जाऊ नये याची काळजीपूर्वक आपण काळजी घेतली पाहिजे. आता बघा, जुने जलसाठे. जुने जलसाठे आपल्या राज्यात जुन्या काळात काही साठवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात आता फारसा काही वापर होत नाही. तर त्याचे अवशेष काय होतात? सर्व भागात काय होते? आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे काही खूप सुंदर आहेत. जलसाठ्याचे पाणी कधी जातात नाही. जसं की विहीर. विहीरमध्ये बघा, पावसाची काही जमिनीत मुरते तर काही मिळण्यासाठी विहीर काय होते? खाल्ली जाते. किल्ल्यावर तलाव, टाक्या. तुम्ही किल्ल्यावरचे कुठे किल्ल्यावर गेला असेल तर टाक्या व तलाव पाहिले असेल. पूर्वी किल्ल्यावर लोक राहायचे, त्यांनाही पाण्याची गरज होती. पण किल्ल्यावर तलाव असायचे, त्याचबरोबर दगडात खाल्लेले काय असायचे? टाकी असायची. आडा का? तुम्ही गावाला वगैरे गेला असेल तर तुम्हाला माहित असेल, ह्याला विहीर टाईपच असतं ते, पण त्याला आड म्हटलं जातं. तर बघा, आड. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खाल्ले जायचे. त्यात ढेर कमी दोरीला बांधलेले भांडे टाकून त्याचं काय असतं? पाणी काढले जाते. चित्रपट तुम्हाला दाखवलंय. चांगले जे आहेत, आटपाडी हे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक मध्ये आड होते. या आडांना वर्षभर काय असायचे? पाणी असायचे. पुढे या गावाला काही नळाने पाणी पुरवले जाऊ लागले. कशाने पाणी पुरवले लागले? नळाने. त्यानंतर आड्याचा वापर बंद झाला आणि ते पुजवले गेले. आता या गावात खूपच कमी आड उरले आणि अनेक गावामध्ये काय तशी आड आपल्याला दिसून येतात. आता नदी आणि बंधारा. नदीचे पाणी आणण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बंधारे असतात. आता जुने तलाव. अगदी तुम्हाला नदीवरील बंधारा दिसत असेल. दिसतोय या? ह्याला नदीवरील बंधारा म्हणतात. तर जुने तलाव कमी पावसाच्या भागात, मोठी नदी असलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड काय करायचे? चुना वापरायला जायचं. जुने हौद माहित असेल ना तुम्हाला? गावाला बघा हौद असतात बांधलेले, त्याला हौद म्हणतात. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्याचे हौद वापरले जायचे. मुख्यतः जुन्या काळात आणि मोठ्या शहरामध्ये पण असे काय असायचे? हौद आहेत. त्यापैकी काही आजही काही हौद वापरत असतात. आणि तुमच्या परिसरात पाणी साठवण्याच्या अशा जुन्या व्यवस्था काय आहेत ते तुम्ही शोधायचे. बघा, आता आपण पाहणार नव्या व्यवस्था. धरण. पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थेपैकी प्रमुख म्हणजे धरण. तर या धरणामुळे काय खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे काही जास्त शेती आपल्याला पिकवता येऊ लागली. शहरे वाढू शकली, कारखाने उभे राहू शकले. पण काय महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी तिथे काय मोठी मोठी धरणे बांधली गेली. ही धरणे नेमकी कुठे आहेत हे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या नकाशात आपण शोधू शकतो. आता विद्धन विहीर. जमीन पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहीर किंवा आड हे खाणले जायचे. पण आता त्यामुळे काय जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही. म्हणून विजेचा वापर करून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य आता झाले गेलेले आहे.
तेव्हा त्या विद्यानविहीर म्हणजे बोरवेल ह्या खाल्ल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात. बोर मात्र काय, बोर माहितीये तुम्हाला, बोर असं घेतात गावाला, पाण्याची कमतरता नसली बोर घेतात तिथं खाली पाणी लागतं, ते एकदम खाली खोल जातं आणि त्या पंपाच्या आधारात काय होतं, पाणी ओढलं जातं. तर पुढचं पाहूया आपण पाणपोई. घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागले होते आणि पिण्यासाठी काय असते, पाणी. आता तुम्ही कुठेही बाहेर पडा, इथे तुम्हाला काही ना काही ठिकाणी असे आता जास्त आपल्याला दिसत, पण काही ठिकाणी पाणपोई तुम्हाला दिसत असेल. यासाठी काही ठिकाणी रांजण अथवा पाण्याने काय भरून पाण्याची सोय केली जात होती. आणि ती पाणपोई होय, त्याला काय म्हणले जाते, पाणपोई होय. पाणपोई काय, पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही. ती व्यक्ती काय सहजता अशा पाणपोईची सुरुवात ते करत असतात आणि त्यामुळे लोकांचं काय पिण्याची पाण्याची सुदृष्ट उन्हाळ्यात पाणपोईची जास्त आपल्याला आवश्यकता जाणून येते. पाठावरचे तुम्ही स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे आहेत. आपण पुढचा पाठ आलो पिण्याचे पाणी. पिण्याचे पाणी हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून पाहिजे, तुम्हाला त्यात काय आढळून येईल ते तुम्ही सांगायचंय, यावरून काय उलगडतं तेही सांगायचंय. चला पुढे आता पाठ पाहूया. बघा, विरघळ्या पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो आणि मीठ हे पाण्यात विरघळते की भांड्यातील पाण्याला चवीला खारट असते. हे विरघळते पाणी, साखर विरघळते पाणी गोड होते. हे तुम्हाला हे निरीक्षण करून पाहिलं तर तुम्हाला कृती करून पाहिली तर तुम्हाला हे सगळं दिसून येईल. नवा शब्द आपण शिकणार आहे, द्रावण. पाण्यात एखादा पदार्थ विरघळला आणि किंवा त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते, त्या मिश्रणाच्या पदार्थाचे द्रावण म्हणतात. काय म्हटले जाते, द्रावण म्हटले जाते. बघा, एखाद्याला जुलाब उलट्या होऊ लागली की आपण काय होतो, पाण्यात साखर आणि मीठ विरघळून तयार केलेले द्रावण प्यायला देतो. या द्रावाला काय म्हणतात, जल जीवनी म्हणतात. काय म्हणतात, जल संजीवनी म्हणतात. काय म्हटलं जातं, जल संजीवनी म्हणलं जातं. बघा, इस्पितळ म्हणजे रुग्णालयात सलाईन देतात, त्या सलाईन मध्ये मिठाचे द्रावण, काही वेळा त्यातच इतर औषधे विरघळून देतात. ते उपयुक्त द्रावणाचे उदाहरण. तुम्हाला बघा, काय आजार झाला, तुम्हाला काशाचं पाणी, जी सलाईन लावली जाते त्यातही काय खारट पाणी म्हणजे मिठाचं पाणी थोडंसं त्यामध्ये विरघळलेलं त्या सलाईन मध्ये असतं. त्यात काही वेळेस औषधे विरघळून सलाईन लावलेली असते. चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल. तर पुढचं पेज आपण पाहूया. आणि तुम्हाला या काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत आणि करून पाहिजे. एक मोठे भांडे घ्यायचे, पाणी भरायचे, त्यात वस्तू गोळा करून ठेवायचे. कंपास पेटी, घरातून बागेतून अशा काही वस्तू तुम्हाला सांगितलं, स्टीलचा चमचा, प्लास्टिकचा छोटा चमचा वगैरे, बागेतून काड्या वर्ष घ्यायचं आहे. तर तुम्ही गोळामध्ये एक एक वस्तू पाणी टाकून तुम्ही बुडते का तरंगते तुम्ही पाहायचं आहे आणि ते आढळल्यास काय ते बघायचंय. आता बघा, तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या, पाण्यापेक्षा काय हलक्या असते, त्या बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असते. हे कृती तुम्हाला केल्यानंतर हे कृतीमध्ये तुम्हाला दिसून येते. ही कृती तुम्ही करून पाहायची आहे. पुढचं पेज पाहूया. बघा, तेही तुम्हाला काही कृती आहेत, त्या ज्या कृती आहेत तुम्ही पूर्णपणे ते करून पाहायच्या आहेत. तुम्ही कृती केले, त्या कृतीमध्ये तुम्हाला ते निरीक्षण करणार आहे. शेवटी काय घडतं ते कळणार आहे. तर पुढचं डायरेक्ट आपण पाहणार आहोत पेज. बघा, नवीन शब्द आहे निर्धाक पाणी. जे पाणी प्यायले असतं ते आपल्या प्रकृतीला काय कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला काय म्हणतात, निर्धाक पाणी. जे पाणी प्यायले असतं त्या आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, त्याला काय म्हणलं आपण, निर्धाक पाणी असे म्हणणार आहोत. गढूळ आणि स्वच्छ पारदर्शक करायची पद्धत आपण पाहिल्या, परंतु असे स्वच्छ पारदर्शक दिसणारे पाणी पिण्याचे काय निर्धाक असले असे नाहीये. तर हे काय सांगायचं तुम्हाला पाहायचं आहे. बघा, पण पुढे जाणार आहोत. आणि पिण्यासाठी निर्धाक पाणी काय, पिण्यासाठी निर्धाक पाणी. तर बघूया. बघा, पिण्याचे पाणी हे निर्धाक असायला हवे. शुद्ध पाण्याला काय असते, चव नसते, रंग नसतो.
नसतो, वास नसतो, पाण्याला रंग दिसू लागले की दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिऊ नये. असे पाणी पिल्याने माणसं आजारी पडतात. जर पाण्याला रंग वास काही नसतो तर ते पाणी स्वच्छ असते, ते पिण्यासाठी आपल्याला योग्य असते. तर त्या पाण्यामध्ये दुर्गंधी येत असेल म्हणजे वास चांगला दिसायला गढूळ दिसत असेल तर ते पाणी घ्यायचं, ते आपल्याला आरोग्यासाठी काय ते हानिकारक होतं, म्हणजे माणसं त्याने काय होतात आजारी पडतात. पावसाळ्यात ते गढूळ पाणी आपल्याला निवडून घेतो, त्यात तुरटी फिरवतो किंवा गाळून घेतो. पाण्याचा गढूळपणा कमी होतो, पाणी स्वच्छ पारदर्शक दिसू लागले म्हणजेच काय निर्धार झाले. जेव्हा पाणी गढूळ येते तेव्हा तुम्ही काय करायचंय, कापसाचे कापड किंवा तुमच्या नळाला बांधणे, ते पाणी स्वच्छ गाळून घेऊन पिऊन तुम्ही ते पिण्यासाठी स्वच्छ पारदर्शक जेव्हा दिसू लागते तेव्हा ते पिण्यासाठी काय होते उपयोगी ठरते. तर नवीन शब्द बघा आपण पाहणार आहोत. सूक्ष्म. सूक्ष्म म्हणजेच काय, खूप लहान आकाराचे, आपल्या डोळ्याने दिसू शकणार नाही, असे काचेच्या भिंगातून दिसू शकणार नाही इतके लहान सूक्ष्म. ते छोटे छोटे सूक्ष्म असतात, म्हणजे छोटे छोटे कण असतात, ते डोळ्याने दिसत नाही, काचेच्या ह्याने पण दिसत नाही, त्याला काय म्हणायचं सूक्ष्म म्हणायचं. आता सूक्ष्मजीव, आकाराने सूक्ष्म असणारे सजीव. आणि सूक्ष्मदर्शी प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्यात जाणारे साधन. पुढचं पाहूया पेज आपण. आपल्या सभोवतालची अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. ते मातीत, हवेत, पाण्यात, खडकाव कुठेही असू शकतात. अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी ते डोळ्यांना काय होतात दिसत नाही. तर असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक दिसले तर काय निर्धारक असले का हे आपण पाहायचे. पावसाळ्यामध्ये बरेच वेळा काय म्हणजे किंवा गॅस्ट्रो सारख्या रोगाची साथ आपल्याला येते. अशा वेळी काय पाणी निर्धारक करण्यासाठी निवडून किंवा गाळून घेतलेले पाणी काकाचे उकळून घ्या. म्हणजे पाणी उकळायला काय पाण्याचे सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याची धोका आपल्याला ही कमी असते. तर पुढचं पेज पाहूया आपण. पाठार्थ स्वाध्याय, तो तुमचे डोके चालून थोडस तुम्ही वहीमध्ये आपल्या स्वाध्याय सॉल्व्ह करू शकता. पुढचा टॉपिक आपण पाहणार डायरेक्ट. आपला 5वा पाठ आहे घरोघरी पाणी. ओके, घरोघरी पाणी. तर आपल्याला कोणकोणत्या कामासाठी पाण्याची गरज असते, त्या अलीकडे वापरत आलेले भांड्याचे पाणी काय वगैरे हे तुम्ही सगळं सांगायचं आहे. मी पुढे घेत आहे डायरेक्ट. चला, पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्यायची ते पाहू आपण. ओके, तर आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धारक असणे गरजेचे असते. निर्धारक म्हणजे स्वच्छ आणि पारदर्शक असणे गरजेचे असते. पोटात दूषित पाणी गेले तर काय होऊ शकतो, रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याच्या स्वयंपाकाचे पाणी साठवताना काय आपण विशेष काय काळजी घेतली पाहिजे. पिण्याचे पाणी स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो, त्यामुळे काय पाण्याच्यावर धूळ कचरा पडत नाही, त्यात बुडून पाणी काढले तर हाताने लागलेले घाण पाण्यात जाते. म्हणून आपण पाणी पिण्यासाठी लहान तांब्याचे ओघराळे आणि काढून लगेच झाकण ठेवतो. ओघराळे म्हणजे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. पूर्वी काय करायचे, हातातले पाण्याची घाण पाण्यात जाऊ नये म्हणून काय ओघराळ्याच्या लांब कांडी असायची, पुळाचं पेल्यासारखं असायचं, त्यातनं ते पाणी घ्यायचे. पण या भांड्यात टोटा लावू नये, सर्वात उत्तम पद्धत. त्यामुळे पाणी काय खराब होण्याचे प्रश्न निर्माण होत नाही, कधी ते सोयीचे असते. एखाद्या भांड्यात पाणी संपले की त्यात काय पुन्हा भरणारे भांडे धुवून आपण कशी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी आपले स्वच्छ राहते ते पाहू शकतो. आपण पुढचं पेज पाहणार आहोत. बघा, हे तुम्ही सोडवायचं आहे. सांगा पाहू माहित काय असेल ते तुम्ही तुमच्या वाचायचं आहे. हे बघा, आता सिमेंट आणि प्लास्टिकच्या मोठ्या सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घराच्या किंवा मोठ्या इमारतीच्या काय छतावर असतात. बघा, सिमेंटच्या प्लास्टिकच्या टाक्या काय असतात छतावर, म्हणजे आपल्या स्लॅबवर असतात. नळाच्या मध्ये टाकलेले पाणी इमारतीच्या न्हाणीघरात, स्वयंपाकघरात, किचन पोचते. नळाला तोटा बसले की पाणी पाहिजे तेव्हा येते, बंद करताही ते येते. अशा पद्धतीने एका इमारतीची एकच टाकीतून एकच अनेक ठिकाणी आपल्याला पाणी हे मिळू शकते. बघा,
हे एकाच एकाच टाकीमुळे अनेक घरामध्ये काय होतं, छतावर टाकीमुळे बघा अनेक ठिकाणी पाणी किती ठिकठिकाणी पोहोचू शकतं आणि घरातल्या अनेक व्यक्तींसाठी पोहोचू शकतं. पुढे पाहू. आता गावचा पाणी पुरवठा, गावाचा पाणी पुरवठा, तलाव, नद्या, धरणे हे आपले पाण्याचे काय आहेत, स्त्रोत आहेत. ते आपल्या घरापासून हे स्त्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. हे ते थेट तिथूनच पाणी घेण्यात होतात अडचणी असतात. शिवाय त्यातील पाणी जसे तसे काय त्या घरात पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री ते देता येत नाही. म्हणून गावाचा एक मोठा स्रोत पाहतात. कालवा मोठ्या जलांच्या मधील संबंध जाणून घेण्यासाठी, संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात, त्याचे ते पाणी निर्धारक करतात. काय करतात? निर्धारक करतात. त्यालाच काय म्हणलं जातं? जल शुद्धीकरण म्हणतात. जल शुद्धीकरण केंद्रातून काय सर्वांना पुरवण्याची सोय होते आणि त्याला जल वितरण म्हणतात. काय म्हणलं जातं? जल वितरण म्हणलं जातं. उंचावरील टाक्या हा मुद्दा आपण पाहणार आहोत. बघा, पाणी हे खालच्या दिशेने, कुठं पाणी काय एकदम खालच्या दिशेने जेव्हा वाहते ते आपल्याला माहित आहे, परंतु पाणीवर चढवायचे असेल तर जोर लावावा लागतो. त्यासाठी एखादे यंत्र वापरायला लागते आणि चढवण्यासाठी काय पंप वापरतात. पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज वापरतात. पंप चालवण्यासाठी काय डिझेल किंवा वीज चालवतात. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य काय होत नव्हते. विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत आपल्याला पोहोचवता येते. त्यामुळे उंच टाक्यामध्ये पाणी साठवत येते, तिथून काही लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरात ते पुरवता येते. जलशुद्धीकरण हे केंद्रातून बाहेर पडणारे पाणीच घरोघरी काय असते पोहोचण्याआधीच काय एका उंच टाकी करतात, साठवून ते ठेवले जाते. त्या टाकीतून काय लगेच पाणी आपल्याला नळातून ते सोडता येते. आता उंचवली टाकीच्या नावापासून अनेक शाखा निघतात. काय अनेक शाखा निघाल्यात. त्या शाखा टाकी भोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यामध्ये पोहोचतात. वस्तीत